नवनाथ कथासार. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 3. इकडे मच्छिंद्रनाथ जगन्नाथ वगैरे यात्रा करून दक्षिणेस रामेश्वरला गेला. तेथे समोरच त्याला मारुती दिसला. तो नुकताच स्नान करून आला होता. इतक्यात पाऊस पडू लागला. तेव्हा मारुती दगड उकरून राहण्याकरता गुहा करू लागला. ते पाहून आश्चर्य वाटून मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला, तू तर अगदी मूर्खच दिसतोस रे माकडा. आता पाऊस पडला लागल्यावर घर करायला सुरुवात. वा रे वा. आता तूच घर होणार केव्हा आणि तुला आसरा मिळणार केव्हा. ते ऐकून मारुती त्याला म्हणाला, मोठा हुशार समजतोस तू आपल्याला. तुझं नाव तरी काय? तू कुठून आलास? मला जती म्हणतात. मच्छिंद्रनाथ म्हणाला, माझं नाव मच्छिंद्रनाथ आहे. मी यात्रा करीत करीत आलो आहे. असं. मग जती म्हणजे काय रे? मारुतीने त्याला विचारले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला म्हणाला, माझ्या शक्तीचा प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात. पण आम्ही तर आत्तापर्यंत हनुमंत नावाचा एकच जती ऐकत आलो आहेत. मारुती म्हणाला, तू एक आता नवीनच जती उत्पन्न झालेला दिसतोयस. मी या हनुमंताच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे त्याच्या कलेचा 1000वा भाग मोठ्या कष्टाने माझ्याही अंगी आला आहे रे. आता ती कला मी तुला दाखवतो. मग तूही तुझा प्रताप दाखव. नाहीतर मग जती हे नाव सोडून दे. ठीक आहे, मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी तयार आहे. तुला काय दाखवायचे ते दाखव. श्री गुरुनाथ सगळ्यांचे निवारण करतील. ते ऐकून मारुतीला फार राग आला आणि तो उड्डाण करून थोड्याच वेळात मोठे विशाल रूप घेऊन आला आणि अचानक त्याने 7 पर्वत उचलून मच्छिंद्रनाथाच्या अंगावर फेकले. त्याबरोबर मच्छिंद्रनाथाने वातप्रेरक मंत्र म्हटला आणि तो त्या पर्वतांना स्थिर स्थिर असे म्हणाला. त्याबरोबर ते पर्वत आकाशात जागच्या जागी स्थिर झाले. मारुती शेकडो पर्वत मच्छिंद्रनाथावर टाकीत होता आणि नाथ हे पर्वत आकाशातच खिळवून टाकीत होता. त्यामुळे मारुतीला फारच राग आला आणि त्याने भयंकर पर्वत उचलून त्या नाथांच्या मस्तकावर फेकण्याचा बेतात होता. इतक्यात मच्छिंद्रनाथाने समुद्राचे पाणी हातात घेतले आणि वायू आकर्षण मंत्र म्हटला. ते पाणी जोराने मारुतीच्या अंगावर टाकले. त्याबरोबर मारुतीचे वलन बंद होऊन तो तिथल्या तिथे खिळून राहिला. मारुतीच्या हातात पर्वत होता, तो तसाच राहिला. मारुतीचे वडील म्हणजे साक्षात वायुदेव, त्यांनी हे पाहिले तेव्हा प्रेमाने मारुतीला पोटाशी धरले आणि त्याला संकटातून सोडण्याबद्दल मच्छिंद्रनाथांना विनंती केली. वायूची विनंती ऐकून मच्छिंद्रनाथाने पुन्हा मंत्र म्हणून मारुतीवर उद्रक शिंपडले. त्याबरोबर पर्वत जेथल्या तेथे गेले आणि मारुतीही सावध झाला. सावध झालेल्या मारुतीने नाथाला शाबासकी दिली. वायू मारुतीला म्हणाला, मुला, या सिद्धीपुढे तुझी काही चालायचे नाही. त्याने मला आणि तुला अगदी बांधून टाकले आहेत. कारण त्याने मला आणि तुला अगदी बांधून टाकले आहे. कारण माझी शक्ती अफाट असली तरी त्याने भक्ताच्या जोरावर सर्व दैवते आपल्या अंकित करून टाकली आहेत. त्यामुळे त्याच्यापुढे काही चालायचे नाही. मग मच्छिंद्रनाथाने वायूच्या आणि मारुतीच्या पाया पडला आणि दोघांतही प्रसन्न होऊन त्याला त्याच्या कार्यात सहकार्य करण्याचे कबूल केले. नंतर मारुती त्याला म्हणाला, आता तू जती हे नाव बेलाशक लावीत जा, कारण तू खराच जती आहेस. ते ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला,
मी जती म्हणून प्रसिद्ध होईल. हे ठीक आहे, पण मला एक शंका आहे, ती दूर करा. आपण त्रिकालज्ञानी आहात असे म्हणतात, मग तुम्ही माझ्याशी निष्कारण वितंडवाद का केलात? तुमची माझी नाग अश्वस्थ वृक्षाच्या खाली भेट झाली होती. त्यावेळेस माझ्याकडून साबरी विद्येचे कर्तृत्व तुम्हीच करून घेतलेत, मला वरदानही दिलेत. मग आत्ताच हा बखेडा का केलात? अरे, मी तुझी परीक्षा पाहिली, मारुती म्हणाला. तू समुद्रात स्नान करीत होतास तेव्हाच मी तुला ओळखले. तू कवी नारायणाचा अवतार मत्स्याच्या उदरी झालास हे मला माहीत आहे. तुला सर्व दैवतांनी नाग अस्वस्थ वृक्षाच्या खाली वरदान दिले आहे, तेही मला माहीत आहे. पण त्या वरदानाचे सामर्थ्य किती आहे हे पाहावे म्हणून मी ही थोडी गंमत केली. कारण पुढे तुझ्यावर पुष्कळ संकटातून जाण्याचे प्रसंग येणार आहेत. तू त्यात कसा टिकतोस त्याची मला आजमास घ्यावाचा होता. असो, तुझ्याबद्दल आता मला काळजी नाही. नंतर मारुतीने त्याला पुन्हा म्हणाला, तुझी माझी भेट झाली हे बरे झाले. तुला येथून स्त्री राज्यात जावे लागेल. तेथे तुला भरपूर ऐशोआराम भोगायला सापडतील. तू स्त्री राज्यात गेलास म्हणजे माझ्या डोक्यावरचा भार उतरेल. ही काय हकीकत आहे म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यावर मारुती पुढे सांगू लागला. रावणाला मारून आम्ही सर्व परत अयोध्येत जात असता सीतेच्या मनात आले की मारुती हा आमचा खरा सेवक आहे. तेव्हा त्याचे सर्व नीट लावून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. सर्व संपत्ती वगैरे मिळाली तरी स्त्रीशिवाय संसारात खरे सुख नाही. पण मारुती हा ब्रह्मचारी असल्यामुळे लग्न करणार नाही. तेव्हा युक्तीने त्याला वचनात गुंतवून त्याचे लग्न करून टाकावे असा मनात विचार करून सीतामाई मला जवळ बोलवून माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून मला म्हणाली, बाळ मारुती, माझं तुझ्याकडे एक मागणं आहे. मी सांगेल ते करशील असे वचन दे मला. सीतामाईचे बोलणे ऐकून मला आनंद वाटला. मी तिला काय काम आहे म्हणून विचारले, पण वचन दिल्याशिवाय ती काही सांगेना. तेव्हा मी तिला वचन देऊन तिची खात्री केली. तेव्हा ती मला म्हणाली, तू आता लग्न करून संसार कर, एवढीच माझी इच्छा आहे. हे ऐकताच मी मोठ्या संकटात पडलो. मी उदास होऊन बसलो. तेव्हा सीताबाई मला म्हणाली, अरे, तू असा उदासवाणा का झालास? तू काही काळजी करू नकोस. मी तुला सांगते ते ऐक. तुला व मला 4 चौकटीत नेहमी जन्म घ्यावा लागतो. माझ्या 99वा जन्म आहे. रामचंद्रांचाही 99वा जन्म आहे आणि तूही 99चा मारुतीच आहेस. रावणही तसाच होता. त्याला म्हणून आता तुला स्त्रीराज्यात जावे लागेल. तेथील सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत. हा योगच असा आहे, त्याला अनुसरून तू वाग. ते ऐकून मी रामचंद्रांना भेटलो आणि म्हणालो, ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे. मग स्त्रीराज्यात जाऊन काय उपयोग आणि तेथील स्त्रियांना तरी माझ्यापासून काय मिळणार?
ते ऐकून रामचंद्र मला म्हणाले, तू उर्वाधेता आहेस. तुझ्या भूहुंकारानेच स्त्रिया गर्भधारणा करतील. त्यामुळे तेही ब्रह्मचर्य व्रत टळणार नाही. तू निशंक मनाने श्रीराज्यात जा. रामचंद्राने सांगितल्याप्रमाणे मी श्रीराज्यात गेलो. त्यावेळी तेथे मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. माझ्या भूभंगकारामुळे तेथील स्त्रियांचा गर्भधारणा करीत असत. पण एक दिवस या मैनाकिनी राणीच्या मनात विकल्प आला. पृथ्वीवरचा दुसऱ्या भागात मनुष्य, पशु, पक्षी वगैरे सर्व स्त्री व पुरुष प्रेमाने आणि आनंदाने रममाण होतात असं पूर्वीच्या तिच्या ऐकवीत होत्या. त्यामुळे त्याप्रमाणे प्रत्यक्ष आपणही अंतसंग करावा आणि तिच्या मनात वाटत होतं. आणि हे सुख आपल्यालाही मिळाले नाही म्हणून तिला फार वाईट वाटत होते. त्यासाठी प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून तिने अनुष्ठान केला. स्वतःच्या शरीराचा मांस तोडून तिने अग्निकुंडात मारुतीच्या नावाने आहुती दिली. 12 वर्ष हे अनुष्ठान चालले होते. तिच्या अंगावरचे सर्व मांस संपले होते. पण तिचा निश्चय ढसळला नाही. तेव्हा मी तिला प्रसन्न झालो. ती माझी पाया पडून माझी इच्छा पूर्ण करा अशी म्हणाली. तेव्हा कोणती इच्छा आहे म्हणून मी विचारल्यावर ती म्हणाली, मारुतीराया, तुमच्या भूभुक्कारामुळे सर्व स्त्रिया गर्भधारणा करतात. तेव्हा तू आमच्या सर्वांचा प्राणनाथ आहेस. सर्वांना तुझ्यामुळेच कामशांती करून घेता येते. पण माझ्या मनात प्रत्यक्ष तुझ्याशी मैथुन करावे असे आहे. प्रत्यक्ष मैथुनाची पद्धत तिन्ही लोकांत चालत असता तो आनंद आम्हालाच का नाही? आम्हाला प्रत्यक्षात काय व स्वप्नात सुद्धा मैथुन सुख मिळत नाही. आमच्या कर्माची गती अशी आहे. तेव्हा तू आम्हाला प्रत्यक्षात दे एवढीच माझी इच्छा आहे. तिचे बोलणे ऐकून मी म्हणालो, मैनाकिनी, मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाळतो अशी तिन्ही लोकात माझी प्रसिद्धी आहे. त्यामुळे तू हे भलतंच काम मला कसे सांगतेस? माझ्या श्वासामुळे तुझी कामशांती होते. मग आता दुसरं काय करायचं आहे? पण तिने फारच हट्ट धरल्यामुळे मी तिला सांगितले, आता याला एकच उपाय आहे. कविनारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ येईल व तो मनोरथ पूर्ण करील आणि तुझ्या ज्या तपाचे फळ मिळेल. अशा युक्तीने मी तिची समजूत घातली. इतक्यात मच्छिंद्रनाथ तेथे आला. तेव्हा मारुतीने त्याला म्हणाला, आता आज तू आला आहेस तेव्हा श्रीराज्यात जा आणि मैनाकीचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, पण मीही उर्वाते येतात आहे. मग मला हे सांगून काय उपयोग? उलट माझं ब्रह्मचर्य भंग पावेल आणि माझी दुष्कीर्ती होईल. शिवाय स्त्रीसंग म्हणजे पुढे अनर्थ परंपरा. तेव्हा ही गोष्ट मला सांगू नकोस. ते ऐकून मारुती म्हणाला, अरे, ही रीत पूर्वीपासूनच चालली आहे. त्यामुळे भोगाव्याचा दोष नाही. असे 99च मारुती तसेच 99 मच्छिंद्रनाथ अशीच रहाटीच आहे. तुझ्यापासून मीननाथ नावाचा पुत्र होईल. आदित्यासारखी त्याची कीर्ती होईल. अशा प्रकारे मारुतीने त्याचे मन वळवले. शेवटी मारुतीच्या बोलण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ
श्रीराज्यात जाण्यास कबूल झाला. पण प्रथम राहिलेली तीर्थयात्रा आटोपतो व नंतर श्रीराज्यात जातो असे त्याने सांगितले. नंतर एकमेकास नमस्कार करून दोघेही आपापल्या वाटेने गेले.